हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बेसिक काही टूल्स बघायचे आहेत. म्हणजे 8 टूल्स जे आपल्याला किचनमध्ये फारच उपयोगी पडणार आहेत आणि त्याचे अनेक उपयोग काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. तर हे आपल्याला स्वयंपाकाला फार मदत करणारे आहेत. शिवाय स्वयंपाकाचा वेळही वाचणार आहे त्याच्यामुळे. आपल्या प्रत्येकाच्या घरात किंवा प्रत्येकीच्या घरात भरपूर साधनं असतात. आता फक्त किचनचीच आपण साधनं पाहिली तर भरपूर असतात. भरपूर गॅजेट्स आपण घेतो, पण आपल्याला माहिती आहे का ती गॅजेट्स नुसती घे घे करतो आणि प्रत्येक एका कामाला एक गॅजेट म्हणजे किती होतात. तर आपण अशी अगदी कमी गॅजेट्स घरात ठेवली किंवा किचनमध्ये ठेवली आणि त्याच्या एका गॅजेट पासून आपण जास्त कामं केली तर आपल्याला ती फायद्याचीच आहे. शिवाय घे घे करायला नको, खर्चही वाचतो. तर अशी कोणती बेसिक 7-8 साधनं आहेत, गॅजेट म्हणजे जी साधनं आपण किचनमध्ये यूज करतो ती, तर ही कोणती 7-8 साधनं आहेत का जी प्रत्येक एक साधनापासून आपल्याला 3-4 किंवा त्याच्यापेक्षाही अधिक कामं करता येणार आहेत. तर ती बेसिक साधनं कोणती आणि ती कशी उपयोगात आणायची अनेक कामांसाठी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपलं पहिलं टूल आहे कोलांडर स्ट्रेनर. तर ही स्ट्रेनर आहे, ही गोल आकाराची मी मुद्दाम घेतलेली आहे. ही अगदी माझं आवडतं गॅजेट ही बोलू शकाल तुम्ही. 9 इंच व्यासाची ही आहे आणि मी गोल का घेतली तर ती सहज कुठल्याही पातेल्यावर बसते. त्याच्यामुळे बहुतेक वेळा याच्यात चौकोनी असते पण गोलच फार उपयोगाची आहे. आता आपण भाज्या धुणं हे तर अगदी स्वाभाविकच आहे. या चाळणीत नेहमी भाज्या मी धुते. तर पालेभाज्यांना पण हे खूप बरी पडते, कारण पालेभाजीतलं पाणी पटकन याच्यातून निथळून जातं. जी आपली मोठी चाळणी असते किंवा आपण त्याच्यात ठेवतो का होल असे खूप अंतराने असतात, तर ह्याचं कसं अगदी अशी चाळणी आहे त्याच्यामुळे पटकन होऊन जातं. तर भाज्या तर होतातच. आता दुसरं काय, तर आपण कडधान्यांना मोड आणतो तर त्याच्यासाठी वेगळं गॅजेट वापरायची काहीच गरज नाही. आपण याच्यातच कडधान्य छान असे धुवून ठेवले आणि रात्रभर असे फडकं घालून ठेवलं तर छान दुसऱ्या दिवशी कडधान्याला मोड येतात. तर नेहमी कडधान्य मी बहुतेक या चाळणीतच या गाळणीतच मोड आणायला ठेवते. तर हा एक महत्त्वाचा उपयोग आहे त्याचा. त्याच्यानंतर पुरणाचं, तर खूप वेळा मी फूड प्रोसेसरला करते, पण कधी लाईटचा प्रॉब्लेम असेल तर मला ही गाळणी फार उपयोगाची येते. तर मी काय करते, या गाळणीतच गरम गरम डाळ काढून घेते आणि मग असं मॅश करून घ्यायचं. म्हणजे अगदी छान ही वाटली जाते डाळ. अगदी बारीक आपल्याला पुरण मिळतं याचं. तर आता डाळ वाटून झाल्यानंतर आपण ती त्याच्यात गूळ टाकून मग पुरण आपल्याला करता येतं. तर अगदी 5 मिनिटाच्या आत सगळी ही डाळ माझी वाटून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण टिश्यू पेपर घेतो, जर भजी वडे असतील तर. तर टिश्यू पेपर घेण्याची काहीच गरज नाही. त्याच्याऐवजी आपण या कोलांडरमध्ये जर आपलं जे काय तळलेलं आहे ते टाकलं तर छान त्यातलं तेल निथळून येतं. आपल्याला मोदकासाठी किंवा भाकरीसाठी तांदूळ धुवून घालायचे असतील तरी याचा उपयोग रोवळीसारखा आपल्याला होऊन जातो आणि बहुतेक धान्य आपण याच्यात धुवू शकतो आणि छान निथळतात आणि लवकर वाळतात. तर असे एक नाही अनेक भरपूर अजून यापेक्षाही उपयोग आपण याचे करू शकतो. दुसरं अति महत्त्वाचं टूल म्हणजे हे इलेक्ट्रिक मल्टीपर्पज केटल. तर ही पिजनची आहे माझ्याकडे, पिजन कंपनीची. त्याच्यात ही पहा असं हे स्टँड होतं आणि एक प्लास्टिक बाउल त्याच्याबरोबर आलेलं आहे आणि स्टीलची आहे ही जार त्याला दिलेली आणि मल्टीपर्पज यूज आहे. म्हणजे तुम्ही सूप बनवा, कॉफी बनवा, नूडल्स बनवू शकतात, चहा करू शकता, दूध गरम करू शकता. इथे नॉब दिलेले आहेत आणि टेम्परेचर पण कसं मेंटेन करायचं ते दिलेलं आहे. तर याच्यावर ठेवल्यावर ही गरम होते आणि आपल्याला नेहमी गरम पाणी जे लागतं ते सुद्धा आपल्याला घेता येतं. अगदी सकाळपासून आपल्याला तर रात्री झोपेपर्यंतही उपयोगी येते. म्हणजे खरंच मल्टीपर्पज युजेस आहेत आणि काही युजेस त्याच्या बुकलेटमध्ये दिलेले आहेत, तर काही आपण स्वतः करायचे आहेत आपल्या रिक्वायरमेंटनुसार. तर पहा हे असं याचं आपल्याला किती टेम्परेचर, किती गरम पाणी हवं आहे, तर हे याच्यापासून आपल्याला ॲडजस्ट करता येतं या नॉबमुळे. तर बहुतेकांच्या किचनमध्ये असते ही, तर काहींना माहिती नसेल म्हणून मी थोडी माहिती देते. तर आता आपण याचे उपयोग पाहूया. सकाळी उठल्या उठल्या बहुतेकांना गरम पाणी लागतं, तर आपण सकाळीच याचा उपयोग गरम पाणी करण्यासाठी, पिण्यासाठी होऊ शकतो. कधी आपल्याला पटकन मॅगी करायचं असेल मुलांना, तर मुलंसुद्धा याच्यात पटकन मॅगी करू शकतात. अगदी काही सेकंदातच हे उकळून जातं त्याच्यात. त्याच्यामुळे
त्याच्यामुळे पटकन होऊ शकतं. बटाटे आपल्याला कधी उकडवायचे असतील तर ते गॅसची आपल्याला जर स्टोव्ह आपला रिकामा नसेल तर आपण याच्यात काही गोष्टी करू शकतो. जसे बटाटे पण पटकन उकडले जातात. त्याच्यानंतर आपण स्वयंपाकात इतर उपयोग असतात. जसं आता इथे भाकरीमध्ये आपण गरम पाणी टाकतो मऊ होण्यासाठी. तर पटकन याच्यात गरम करत ठेवलं तर आपला जो स्वयंपाक सुरू असतो भात, भाकरी त्याच्यासाठी आपण हे एकदाच गरम केलं तरी आपल्याला पटापट हे पाणी उपयोगात येऊ शकतं. म्हणजे आपलं गॅसचं जो एखादं बर्नर आहे तो एंगेज नाही राहणार, मोकळा राहील आपल्याला दुसरं काम करण्यासाठी. तर अशा प्रकारे भरपूर उपयोग याचे आपण करू शकतो. तर चॉपिंग बोर्ड पण आपल्या किचनमधला एक महत्त्वाचा घटक आहे. तर चॉपिंग बोर्ड नेहमी मी सजेस्ट करेल लाकडाचाच घ्या. काही जण प्लॅस्टिकचा वापरतात, पण त्याच्यातले काही कण आपल्या पोटात जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही जण स्टीलचा वापरतात. तर स्टीलचा तर अजिबात वापरू नका, कारण आपण जी सुरी किंवा चाकू वापरतो तर त्याची धार बोथड होण्याची शक्यता असते, वाकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अगदी बेस्ट आहे चॉपिंग बोर्ड म्हणजे लाकडाचाच हवा. तर माझा हा एक आधीचा बांबूचा आहे आणि आता होम स्टॉपमधून मी हा एक दुसरा नवीन घेतलेला आहे. तर हे दोन्ही मला उपयोगी येतात आणि सतत अगदी रोजच्या उपयोगाचे आहेत. भाजी चिरण्यापासून, फळं चिरण्यापासून इतर पण मी काही उपयोग करून घेते ते दाखवते. तर भाजी चिरणं हे तर अगदी महत्त्वाचं आणि अगदी कॉमन यूज आहे आपलं. फळं चिरतो आपण, तर हे असा एक मोठा चॉपिंग बोर्ड नेहमी घरात ठेवावा. तर चॉपिंग बोर्डचा मी कधी-कधी भाकरी थापण्यासाठी पण पटकन तिथेच असतो. तर मग त्याच्यासाठी ताट किंवा दुसरं काही पोळपाट वगैरे काढत नाही, तर भाकरी याच्यावरच मग मी थापून घेते किंवा कधी-कधी पोळ्यासुद्धा मी याच्यावरच लाटते, पुऱ्या लाटते याच्यावर. तर याचे पण माझे बरेच उपयोग मी करून घेते. बाकीची इतर पण कामं तुम्ही याच्यावर करू शकतात. त्याशिवाय जर चांगला आकार असेल तर सर्विंग प्लॅटर म्हणून पण याचा आपण उपयोग छानपणे करून घेऊ शकतो. आता पुढचं टूल आहे पोटॅटो मॅशर. तर हे पोटॅटो मॅशर म्हणजे फक्त अगदी उकडलेले बटाटे मॅश करण्यासाठी नाही यूज करायचं, तर त्याचे पण बहुतेक जास्तच उपयोग होऊ शकतात. तर इथे माझ्याकडे हे लाकडाच्या हँडलवालं आहे. काहींचं स्टीलचं असतं पूर्ण, तर शेप पण वेगवेगळे असतात. हा ओव्हल शेप आहे, तर काहींचं गोल असतं, काहींचं चौकोनीसुद्धा असतं. तर वेगवेगळ्या आकारात मिळतात. तर इथे पोटॅटो म्हणजे बटाटे आपण मॅश करायला तर वापरूच शकतो. शिवाय पावभाजीसाठी वापरतो. आता नेहमीचं वरण आहे, तर ते असं मॅश थोडं करून घेतलं तर रवीची गरज पडत नाही, कारण रवी धुवायला परत कठीण जाते. हे धुवायला पण अगदी सोपं, लगेच धुवून निघतं. त्याचप्रमाणे जसं मी पावभाजी सांगितलं, तरी आपल्या इतर भाज्या असतात, तर त्या आपण अशाच कढईत डायरेक्ट याने मॅश करू शकतो. जशी ही माझी भोपळ्याची भाजी आहे. भोपळ्याची भाजी थोडीशी अशी मॅश केली का छान मिळून येते. तर त्यासाठी मी बरेच वेळा हे उपयोगात आणते. तर असे अजून काही उपयोग आहे. मगाशी मी दाखवलं का पुरण करायचं असेल तर तुम्ही मॅशरने असं शिजवलेली डाळ दाब देऊन जर या गाळणीत अशी केली तर छान असं पुरण 5 मिनिटात तयार होतं. तर एक नाही अनेक असे मॅशरचे आपण उपयोग अजून करू शकतो. त्याचप्रमाणे शेंगदाण्यांची सालं तुम्ही काढू शकतात. आता इथे मी लसणाचं साल काढून दाखवते. तर लसूण जर सोलायचं असेल जास्त प्रमाणात तर तुम्ही असं दाब देऊन असं काही पाकळ्या मोकळ्या करू शकतात. त्याची सालं निघू शकतात. पण आता मला ठेचलेलं हवं आहे म्हणून मी जास्त दाब दिलेला आहे. तर आता सालंसुद्धा निघालेली आहेत आणि मी अजून थोडं हे ठेचल्यासारखं करून घेते मॅशरच्या साहाय्याने. म्हणजे माझी दोन्ही कामं त्यानेच झालेली आहेत. तर दुसरं टूल त्यावेळी वापरायची गरज नाही. मॅशरच पटकन वापरलं तरी चालतं. किचनमध्ये सर्रास वापरलं जाणारं टूल म्हणजे सुरी किंवा काही जण चाकू म्हणतात. तर या सुऱ्या असतात, या 2 प्रकारच्या आपण नेहमी किचनमध्ये ठेवायच्या. इकडे एक मी ही शेफ नाईफ दाखवलेली आहे. तर ही मी गेल्या वर्षीच IKEAमधून घेतलेली, पण ही खूप अगदी महत्त्वाची ठरते. आणि ही दुसरी एक हलकी आहे, याला दात आहेत पहा. तर ही अशी खरखरीत दातांची आहे एक. तर टूथ नाईफ बहुतेक याला म्हणतात. तर ही वजनाने हलकी आहे. तर शेफ नाईफ थोडीशी जड आहे. तर या 2 फक्त ठेवल्या आपण किचनमध्ये तर या 2 सुऱ्या अगदी आपली चिरण्याची, कापण्याची सगळी कामं, सगळ्या प्रकारचं चिरणं, कापणं या दोघांच्या साहाय्याने होऊ शकतं. तर पहिल्यांदा आपण ही छोटी सुरी बघूया. तर ही छोटी जी सुरी आहे तर याचे दात असे आहेत, त्याच्यामुळे अगदी पटापट कापलं जातं. शिवाय वजनाला हलकं आहे, तर त्याच्यामुळे आपण जे छोटे पदार्थ असतील ते याने चिरायचे. कांदा आपण मोठ्या सुरीने सुद्धा कापू शकतो, पण आकाराने लहान कांदे याने पटापट होऊन जातात.
त्याचप्रमाणे आपल्याला जर मिरची चिरायची असेल, कोथिंबीर चिरायची असेल तरी याने पटापट होऊन जाते. अगदी जे कमी प्रमाणात असेल तरी हे छोट्या सुरीने आपलं आटपून जातं, पटकन होऊन जातं आणि याला जास्त अशी धार करण्याची गरज नसते. याच्यात लांब असते ती ब्रेड कापायला उपयोगी पडते. तर ब्रेड कापायला सुद्धा ही छोटी सुरी उपयोगी पडते. तर आता आपण शेफ नाईफ बघूया. तर शेफ नाईफ अशी पटापट चालते. आपल्याला अगदी कुठलीही भाजी, जसं मला आता हा फ्लॉवर अगदी बारीक करायचा आहे किंवा तुम्ही नॉनव्हेजसाठी सुद्धा ही शेफ नाईफ वापरू शकतात. तर पटापट असं बारीक तुम्हाला जर करायचं असेल तर फार उपयोगी आहे. पहा मी आता तुम्हाला दाखवते, अगदी जवळून दाखवते ही पटापट कसं काम करते आणि याची धारसुद्धा अगदी जात नाही. चांगली धार असते याला व्यवस्थित. तर थोडी याची किंमत जास्त आहे, पण ही एकदा ठेवली आपण घरात का याचे उपयोग भरपूर होतात. अगदी आपली किंमत वसूल होऊन जाते. तर शेफ नाईफ नक्की घ्या तुम्ही. 500 रुपयाच्या वर किंमत आहे, पण ती तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. तर शेफ नाईफ आणि अजून एक अशी या 2 नाईफ ठेवल्या तर आपल्याला खरंच उपयोगी पडतात. तर आता पालेभाजी मला चिरायची आहे, तर त्याने पण अगदी पटापट चिरून जाते. तुम्हाला शिवाय फळं काही चिरायची असतील तर ही मोठी शेफ नाईफ फार उपयोगी पडते. मोठी जी फळं असतात त्याच्यासाठी फार उपयोगाची असते. पहा माझी भाजी आता पटापट इकडे चिरून झालेली आहे. मेथी मी चिरलेली आहे. ही छोटी सुरी बरेच वेळा टोमॅटोचं वरचं साल पहा गुळगुळीत असतं, तर टोमॅटो जास्त मग दाबला जातो दुसरी मोठ्या सुरीने. तर या सुरीने टोमॅटो अगदी छान चिरला जातो. मी नेहमी टोमॅटोसाठी ही फार उपयोगात आणते. तर अशा प्रकारे दोन्ही सुऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि या 2च ठेवल्या तरी आपली सगळी कामं होऊन जातात. पुढचं टूल आहे व्हेजिटेबल पिलर. तर हे या प्रकारचं वेगवेगळ्या ॲडजस्टमेंटचं जर पिलर घेतलं तर आपली बरीचशी कामं याच्यात होऊन जातात. तर याला पहा अशी ॲडजस्टमेंट आहे, तर याचे पण उपयोग होतात आणि पटापट काम आपलं होऊन जातं. आणि अगदी मोठे जे फ्रुट्स वगैरे असतात किंवा मोठे व्हेजिटेबल्स तर त्यांची सालं सहज निघतात. तर आता इकडे काकडी आहे, याच्यापेक्षा पण लांब काकड्या असतील तर त्याची पण सालं पटकन निघतात. दुधी भोपळा असतो, त्याचं जर आपल्याला साल काढायचं असेल तर आपण या पिलरने काढू शकतो. पहिल्यांदा एक छोटे पिलर यायचे, पण ते मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला उपयोगी नाही पडायचे. आता हे भोपळ्याचं साल फार कडक असतं, तर या पिलरने सहज निघतं. पहिल्यांदा आपण विळीवर काढायचो, मग त्याचा जास्त भाग वाया जायचा. तर या पिलरने काढल्यामुळे फक्त सालच नीट निघतं आणि आपला भोपळा अगदी चांगला जास्तीत जास्त आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर आपण श्रेडिंग करू शकतो. आपण आपल्याला असा या प्रकारे कोबी लांब लांब बारीक चिरायचा असेल तर याने आपण श्रेडिंग करू शकतो कोबीचं. छान असा कोबी सहज हाताने आपला होऊन जातो. तर पहा मला आता कोबीची पचडी करायची आहे, तर मी असा श्रेड केलेला आहे तो. त्याचप्रमाणे आपल्याला जर असं लांब लांब चिप्स करायचे असतील, आता मी इथे गाजराचे करून दाखवते, तर तुम्ही बटाट्याचे पण चिप्स करू शकतात. तर ही दुसरी एक ॲडजस्टमेंट आहे, तर त्याने मी करून दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बटाट्याचा असा लांब लांब किस करायचा असेल, सळ्या करायच्या असतील तर असं लांब लांब किस पण याने होऊ शकतो. म्हणजे ग्रेटिंगचं काम करतो हे. तर स्लायसर, ग्रेटर आणि पीलर ही तिन्ही कामं याने होऊ शकतात. दगडी किंवा ग्रॅनाईटचा खलबत्ता, तर हा मीडियम आकाराचा आहे. 4 इंच व्यास आहे डायमीटर त्याचा आणि उंची आहे 3 इंच. तर हा मीडियम साईजचा आहे, त्याच्यामुळे खूप गोष्टींना मला हा उपयोगी पडतो. तर हा मी अगदी रोडवर घेतलेला आहे. रोडवर जे विकतात लोकं त्यांच्याकडून घेतलेला आहे, तलासरीच्या हायवेवर. तर हा मला फार उपयोगी येतो. हा पण अगदी खूप छोट्या-छोट्या गोष्टींसाठी उपयोगी येतो. एकदम हँडी आहे. त्याच्यामुळे तो सहज वापरता येतो मला. तर आपण वेलची कुटणं हे आपलं कॉमन काम याच्यात आपण करू शकतो. शिवाय छोट्या मिक्सरच्या भांड्यात काही गोष्टी होत नाही. मग आपल्याला हा नक्की उपयोगी पडतो. जर आपल्याला जायफळ कुटायचं असेल, काळं मिरी कुटायचं असेल, त्याची पण पूड होऊ शकते. शिवाय छोटीशी जी वाटणं असतात, अगदी मिक्सरच्या भांड्यात होणार नसतील, आपल्याला अगदी कमी प्रमाणात हवं असेल किंवा लाईट नसते कधी-कधी, तर हा खलबत्ता नक्कीच उपयोगी पडतो. आपल्याला नुसतं आलं ठेचून घ्यायचं असेल तरी उपयोगी पडतो. हा जर अगदी साफ स्वच्छ धुवून घेतला तर सगळ्या मल्टीपर्पज होऊ शकतो. काही जण सांगतात वेलचीला वेगळा ठेवावा, पण मी सांगते का ठेवावा? प्रत्येक वेळी जर धुवून व्यवस्थित साफ करून घेतला, पुसून ठेवला तर छान उपयोगात येतात. सगळ्या गोष्टींसाठी उपयोगात येतो हा.
तर मी मीडियम साईज मुद्दाम घेतलेली आहे का खूप मोठा पण नको, खूप छोटा पण नको, अगदी हँडी म्हणून मला खूप उपयोगाला येतो. कधी आपल्याला मसालेदार चहा करायचा असेल तर आपण कायम नाही चहाचा मसाला बनवून ठेवत. मग असं पटकन हे या 2-4 वस्तू एकत्र करून कुटून चहामध्ये टाकल्या तर चहाचा पण स्वाद वाढतो. आलं पटकन ठेचलं तरी होऊन जातं. तर काही सेकंदातच हा मसाला तयार झालेला आहे आणि चहासुद्धा रेडी झाला. एक ना अनेक वस्तू आपण कुटू शकतो, ठेचू शकतो याच्यात. तर हा तसाच वेगळ्या पण उपयोगासाठी आपण वापरू शकतो. जसं बरेच वेळा पनीर आपण बनवतो तर किचनमधली सगळ्यात जड वस्तू असते खलबत्ता. तर आपण हा भाग खलबत्त्याचा खालचा भाग तो ठेवला त्याच्यावर तर छान पनीरमधलं जे पाणी असतं ते निथळून जातं आणि पहा किती छान पनीर झालेलं आहे. तर तडका पॅन किंवा मग फोडणीची पळी आपण म्हणतो, तर ही पळी घेताना आपण मीडियम साईजची थोडी मोठीच घ्यायची. तर 5.5 इंच व्यासाची डायमीटरची ही पळी आहे, म्हणजे हा चमचा आहे मोठा फोडणीचा. तर तो स्टेनलेस स्टीलचा आहे, प्रभा ब्रँडचा मी गेल्या वर्षी घेतलेला. तर तो ॲज अ कढई म्हणून मी उपयोगात आणते किंवा भाजी करण्यासाठी पण मला उपयोगात येतं, तळण्यासाठी उपयोगात येतो. नुसतं फोडणीच देता येते असं नाही, तर बरेच याचे उपयोग होऊ शकतात. जसं मी आता इथे बटाटे वडे करते आहे, तर तेल पण कमी लागतं आपल्याला. एक छोट्या कढईसारखा आपण उपयोग करू शकतो. तर तळण्यासाठी तर मला हा खूप उपयोगाचा येतो, कारण माणसं घरात कमी असल्यावर आपण छोट्या कढईत तळणं केलं तर तेल पण वाचतं आणि आपलं कामही होऊन जातं. तर हे पहा गुलाबजाम देखील मी याच्यातच करते. त्याचप्रमाणे आपल्याला जर छोटीशी भाजी किंवा मग कोशिंबीर करायची असेल तर याच्यात आपण डायरेक्ट करू शकतो. आपण वरणाला पण फोडणी तर याने देतो, पण इतर काही फोडण्या असतात किंवा त्याच्यातच फोडणी देऊन भाजी वगैरे करायची तर अशा प्रकारे आपण करू शकतो. तर पहा मी आता तेच करते, दाखवते आहे. तर अशा प्रकारे बेसिक टूल्स जे घरात आपल्याला किचनमध्ये लागणारे असतात, तर एवढे बेसिक ठेवले तर आपली खूप सारी कामं तुम्ही पाहिली होऊ शकतात. इतर डबल साधनांची काहीच गरज नसते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.